नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष भोजेवर आपलं स्वागत करीत विद्यार्थी क्लासेसमध्ये. आपण TET पेपर दुसरा 2024 साली हा झालेला पेपर आहे. त्याचं आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र याच्यावरचे काही प्रश्न पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, स्वाभाविकरण, संधिकरण, अचूकता, अनुकरण आदी घटकांचा समावेश उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणातील खालीपैकी कोणत्या क्षेत्रात येतो? याचं उत्तर हे क्रियात्मक क्षेत्रात येते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला, निकष संदर्भीय मूल्यमापन चाचणी ही क्षमताधिष्ठित चाचणी असते. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान निकष संदर्भीय कसोटीचे वैशिष्ट्य नाही असा प्रश्न विचारला होता. त्याचं उत्तर होतं ह्या पर्यायापैकी पर्यायी क्रमांक 3, ही कसोटी गटाच्या वर्तनाचे प्रतिनिधित्व न करता सर्वांचेच प्रतिनिधित्व करते, असं त्याचं उत्तर होतं. पुढचा प्रश्न आहे, अध्ययनकर्त्याला विविक्षित पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी अपेक्षित दर्जा व त्याचे सध्याचे वर्तन यातील अंतर भरून काढणे आणि विद्यार्थ्याला स्वतःचे मूल्यमापन करायला शिकवणे हे खालीलपैकी कोणत्या घटकाने साध्य होते? याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3, उत्तर हे प्रत्याभरण. बुद्धिमत्ता म्हणजे अनेक विशिष्ट क्षमतांचा समुच्चय हो असे सांगून खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने बुद्धिमत्ता ही एकजिनसी नसून अनेक क्षमतांचा समुच्चय आहे असे मत मांडून त्यांना प्राथमिक मानसिक क्षमता असे नाव दिले? तर याचं उत्तर होतं आपल्याला पर्याय क्रमांक 1, थर्स्टन. पुढचा आपला प्रश्न आहे, विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साध्य म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीतून होते, याला साधक अभिसंधान म्हणतात. खाली दिलेल्या विधानांमध्ये साधक अभिसंधानाविषयी कोणते विधान असत्य आहे? याचे उत्तर होतं आपल्याला पर्याय क्रमांक 4, साधक अभिसंधान उपपत्ती हल्ल या मानसशास्त्रज्ञांनी मांडली आहे, असं त्याचं उत्तर होतं. चला पुढचा प्रश्न आहे, भावनिक बुद्धिमत्तेमध्ये सॉल्वी व मेयर यांनी 5 मूलभूत सक्षमता मांडल्या आहेत. खालीलपैकी आत्मनियमामध्ये कोणती सक्षमता येत नाही? याचा प्रश्नाचं उत्तर आहे भावनांची जाणीव, याचं उत्तर आहे. पुढचं प्रश्न आहे, व्यापक स्वरूपाची माहिती अर्थपूर्णरित्या व परिणामकारकपणे विद्यार्थ्यांपर्यंत संक्रमित करण्याचे तसेच विषयवस्तू शिकवण्यासाठी शिक्षक खालीलपैकी कोणत्या अध्यापन प्रतिमानांचा वापर करतील? तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2, अग्रत संघटन प्रतिमान. पुढचा प्रश्न आहे, अंध विद्यार्थ्यांना अध्ययन करताना शिक्षकांनी काही तत्वांचा अवलंब करणे आवश्यक आहे. या विद्यार्थ्यांना शिकवत असताना शिक्षक प्रत्यक्ष वस्तू हाताळायला, स्पर्श अनुभवायला देतात. तसेच परिचित असलेल्या वस्तूंच्या संदर्भात उदाहरणे देतात. यामधून कोणते तत्व साध्य होते? तर यामधून तत्व साध्य होते ते आपल्याला मूर्तता तत्व साध्य होते. पुढचा प्रश्न आहे, परीक्षेत कमी गुण मिळवलेल्या विद्यार्थी प्रश्नपत्रिका फार अवघड होती, उत्तरपत्रिका कडक तपासली अशी कारणे सांगतो. हा खालीलपैकी कोणत्या मानसिक संरक्षण यंत्रणेचा प्रकार आहे? तर याचं उत्तर आहे आपल्याला पर्याय क्रमांक 3, विस्थापन याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रशिक्षण परिस्थिती आणि परीक्षण परिस्थिती या दोघांमध्ये जर काही समान व एकसारखे घटक असतील तर अध्ययन संक्रमण होते. हे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये मांडले आहे? तर हे मांडले आहे हार्नडाईटची समान घटक उपपत्ती. पुढचा प्रश्न आहे, बांदुरा यांनी सामाजिक अध्ययन उपपत्तीद्वारे अनुकरण
अनेक बाबींवर अवलंबून असते असे मत मांडले. प्रयोज्य अनुकरण करणारा बालकाच्या दृष्टीने ज्याचे अनुकरण करायचे आहे ती व्यक्ती सामाजिक दृष्ट्या कितपत प्रतिष्ठित आहे यावर त्याचे अनुकरण अवलंबून असते. हे खालीलपैकी कोणती बाब अंतर्गत आढळते? तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1, आदर्शाची चेतकीय गुणवत्ता. स्वतंत्र विचारशक्ती, विद्यार्थ्यांमध्ये परस्पर विचार विनिमय, चर्चा करण्याची पात्रता, सहकार्य, परमत, सहिष्णुता इत्यादी सामाजिक विकास करणारी ही अध्यापन पद्धती होय. तर याचं उत्तर होते पर्याय क्रमांक 2, सामूहिक. पुढचा प्रश्न आहे, प्रभुत्व पाठ्यांश पद्धती मांडताना अमेरिकन शिक्षणशास्त्रज्ञ यांनी कोणत्याही गोष्टीचे ज्ञान संपादन करणे म्हणजे त्या गोष्टीविषयी अर्थपूर्ण जाणीव मनात निर्माण होणे, याविषयी दृष्टीचा विकास होणे व परिणामी त्या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलणे असे प्रतिपादन केले आहे. तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1, उत्तर आहे मॉरिसन. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, पियाजे यांनी मांडलेल्या मुलांच्या बोधात्मक विकासाच्या सिद्धांतामध्ये त्याने 4 टप्पे सांगितले आहेत. त्या टप्प्यातील मूर्त क्रियाकाळ अवस्था, ज्याला मूर्तकावस्था असेही म्हणतात, ही विकासावस्था साधारणपणे वर्ष वयात असते. तर याचं उत्तर आहे आपल्याला पर्याय क्रमांक 3, उत्तर आहे 7 ते 11. पुढचा शरीर रचना व स्वभाव धर्म यावर आधारित शेल्डन यांनी केलेल्या व्यक्तिमत्वाच्या वर्गीकरणामध्ये स्थूल जीवनाबद्दल आवड असणाऱ्या आनंदी व समायोजनक्षम व्यक्तींचा समावेश कोणत्या प्रकारात होतो? तर याचं उत्तर आहे आपल्याला पर्याय क्रमांक 1, अँडोमॉर्फिक. सन 1957 मध्ये मूलगामित्व, ओघवतेपणा, लवचिकता व उत्पादकता हे निर्णायकतेचे घटक संशोधन करून पूर्वीपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले? तर याचं उत्तर आहे आपल्याला पर्याय क्रमांक 4, गिलफोर्ड. विद्यार्थ्याच्या पूर्व अनुभवांचा पूर्व ज्ञानाचा शोध घेऊन अध्यापनाची दिशा आखणे व उणीवांचा शोध घेऊन अध्यापन करणे या बाबी खाली दिलेल्या अध्यापनाच्या कोणत्या तत्वामध्ये येतात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, निंदात्मक व उपचारात्मक दृष्टिकोन. डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या भावनात्मक पातळीमधील कोणत्या घटकानुसार अवधानानंतर विद्यार्थ्यांना एखाद्या कृतीत रस निर्माण होतो, तो रंगू लागतो, समरस होतो, यासंबंधी आवड निर्माण होते? तर याचं उत्तर आहे आपल्याला पर्याय क्रमांक 4, प्रतिष्ठा. पाठ्य नियोजनासंदर्भात खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान पूरक नाही ते ओळखा. तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2, उत्तर आहे याचं. पुस्तक कार्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन न ठेवता शिक्षकांनी पाठ्यांशाच्या मांडणीप्रमाणे पाठ योजना करावी, हे त्याचं उत्तर आहे. पुढचा 80 नंबरचा प्रश्न आहे, अनुवंश हा बुद्धिमत्ता व व्यक्तित्व यांच्यावर परिणाम करणारा घटक आहे. बुद्धिमत्ता व व्यक्तीचे गुणधर्म अनुवांशिकतेचे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीत संक्रमण होत जातात असे कोणत्या संशोधकांनी सिद्ध केले आहे? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फ्रान्सिस गाल्टन. पुढचा प्रश्न आहे, समष्टिवादी संप्रदायाने पुढचा प्रश्न आहे, समष्टिवादी संप्रदायाने अवबोधनाच्या क्षेत्रात विशेष कार्य केले आहे.
पुढीलपैकी कोणते विधान या दायाचे वैशिष्ट्य नाही असं वैशिष्ट्य नाही असा प्रश्न विचारला होता. तर त्याचं उत्तर होतं आपल्याला पर्याय क्रमांक 4. वस्तूंच्या निरनिराळ्या भागाचा अवबोध स्वतंत्रपणे होऊन नंतर त्याचे संघटन व्यक्तींकडून केले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे, मानसशास्त्रातील विविध अभ्यास पद्धतीपैकी प्रायोगिक पद्धतीच्या मर्यादांविषयी खाली काही विधाने दिली आहेत. त्यापैकी कोणते विधान असत्य आहे असं विचारलं होतं. तर त्याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1. या पद्धतीचा निष्कर्ष पडताळून जरूर तर फेरफार करणे शक्य होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे, खालीलपैकी कोणत्या ग्रंथीद्वारे अनेक जीवनरस तयार होतात. यापैकी एका रसायनाचा परिणाम शरीराचा बांधा व आकारमान यावर होतो. याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. मस्तिष्क ग्रंथी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, संपूर्णाचा विकास होत असताना तास, दिवस, महिने, वर्ष हे संबोध हळूहळू निर्माण होऊन वर्षाच्या वयापर्यंत भूत, वर्तमान व भविष्य यातील फरक मुलांना कळू लागतो. तर आपल्याला त्याचं वयोगट ओळखायचं होतं. तर ते होतं 5 ते 6 वर्ष. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला, एखादा गायक किंवा चित्रकार आपल्या कलेत इतका रंगून जातो की त्याला स्थलकाचे भान राहत नाही. या प्रकाराच्या अवधानाला असे म्हणतात. तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. अद्वैत अवधान असं त्याला म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान कुमारावस्थेचे वैशिष्ट्य नाही. कुमारावस्थेत मुला मुलींची स्वत्वाची भावना, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कुमारावस्थेतील सामाजिक संबंध कौटुंबिक संबंधांना पूरक असे असतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मॅकडूगल यांनी केलेल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये समाजनिष्ठ या घटकांमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो. त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. प्रार्थना. त्याच्यानंतर एखाद्या गोष्टीचे ग्रहण जेवढ्या जास्त प्रमाणात होईल तेवढी ती गोष्ट आपल्या स्मरणात राहते. अध्ययन कोणत्या पद्धतीने केले यावर ग्रह अवलंबून असते. एखादा उतारा किंवा कविता एका बैठकीत पाठ न करता अधूनमधून विश्रांती घेऊन पाठांतर केले जाते. वेळेच्या विभागानुसार आधारित असलेल्या पद्धतीला असे म्हणतात. तर याला उत्तर होतं, याचं नाव सममध्यंतर पद्धती याला म्हणतात. त्यानंतर शेवटचे 2 प्रश्न आहेत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा. व्यक्तिविशिष्ट परिस्थितीत एका पद्धतीने यश मिळवण्याचा अनुभव घेतल्यावर सादृश्य अशा दुसऱ्या परिस्थितीतही यश देणारी तीच पद्धती अवलंबतो. हे हार्नडाईक यांच्या या उपपत्तीद्वारे सिद्ध केले आहे. त्याचं उत्तर आहे चेतक प्रतिचार उपपत्ती. शेवटचा प्रश्न, बुद्धिस्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण करताना त्यांनी बोधात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो व भावनात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो याचे टप्पे म्हणजे उद्दिष्टे निश्चित करून त्यांचा क्रम निश्चित केला आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. डॉक्टर ब्लूम यांनी केलेला आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हा प्रश्न पत्रिका पाहिली. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.